हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सर्वजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या छोट्याशा आणि सर्वांच्या लाडक्या अशा JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मी ओमकार थेटे आणि आपली इयत्ता 5वीची JS विद्यालयाची नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण त्याच्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलचं जे गणित आहे त्याचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट करत आहोत. तर व्हेरी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर करत असाल, आणि नक्कीच सांगितलेल्या प्रकारे, ठरलेल्या प्रकारे तुम्ही एक वही पेन घेऊन एका शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करायला सुरुवात केली असेलच. नसेल केली तर आता लेक्चर पॉज करा, एखाद्या शांत ठिकाणी जा आणि लेक्चर करायला सुरुवात करा. तर आपली नवोदय सिरीज मधलं आपलं गणित आणि गणिताचे आपला एक धडा बेसिक मॅथ मूलभूत गणित ऑलरेडी कम्प्लीट झालाय. आपला दुसरा धडा चालू आहे ज्याच्यामध्ये आपण संख्या बघत आहोत. आणि जे पहिलं लेक्चर होतं ते थोडं मोठं बनलंय, पण बनणं गरजेचं पण होतं, मोठं बनवणं गरजेचं पण होतं, कारण त्याच्यामध्ये मला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या होत्या. पण असो, मोठं बनव, महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये खूप साऱ्या क्लिअर झालेल्या आहेत. अगोदर जर ते लेक्चर केलं नसेल तर जाऊन अगोदर ते लेक्चर करा, जेणेकरून हे लेक्चर तुम्हाला सोपं जाईल. ओके. आणि सर तुमचं चॅनल आम्हाला सापडत नाहीये किंवा ते लेक्चर सापडत नाहीये तर काळजी करायचं नाही, सर्च करायचे JS विद्यालय. JS विद्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर जाऊन तिथं प्लेलिस्ट नावाचं एक ऑप्शन असतंय, त्या प्लेलिस्ट मध्ये जायचंय आणि प्लेलिस्ट मध्ये एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टचं नाव आहे नवोदय सिरीज, ज्याच्यामध्ये की सगळे लेक्चर मी त्या एकाच प्लेलिस्ट मध्ये मुद्दामून टाकलेत. वेगवेगळे प्लेलिस्टचे आपले धड्यांच्या प्लेलिस्ट नाही बनवल्या, चॅप्टरच्या प्लेलिस्ट नाही बनवल्या, जेणेकरून तुम्हाला अवघड जाईल. एकाच प्लेलिस्ट मध्ये सगळे क्रमाने असे खाली खाली धडे येत आहेत, तुम्ही इझिली तिथं वाचू शकता. आपलं जे वर थंबनेल असते त्याच्यावर येत आहे, चॅप्टर आहे, लेक्चर कोणता आहे, चॅप्टर 1, लेक्चर 3, चॅप्टर 1, लेक्चर 4, असं व्यवस्थितपणे कोणत्या लेक्चर मध्ये काय शिकवलंय हे सुद्धा त्या प्लेलिस्ट त्या थंबनेल वरती दिलेलं आहे. तर आज आपण काय शिकणार आहेत? सर संख्या तर सुरू केल्या होत्या, आणि संख्या सुरू केल्यानंतर संख्या वाचायच्या कशा, लिहायच्या कशा, ह्या पहिल्या लेक्चर मध्ये एकदम मूलभूत गोष्ट बेसिक नॉलेज अबाउट नंबर्स आपण पाहिलेलं आहे. इंग्लिश मध्ये पण हे लेक्चर बऱ्याच प्रमाणात जे इंग्लिश स्कूलचे स्टुडंट आहेत त्यांना पण महत्वाचं आहे, आणि जे नवोदय मराठीमध्ये करतात त्यांना पण महत्वाचं आहे. कोणाचंही याच्यामुळे नुकसान होणार नाही, दोघांचं पण मी कव्हर करणार आहे, ऑलरेडी क्लिअर केलंय. तर आज काय बघायचंय सर? आज आपल्याला बघायचं संख्यांचे प्रकार, म्हणजे टाइप्स ऑफ नंबर. तर आज आपला पॉईंट टाकू, तुम्ही पण पॉईंट टाका आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करू. संख्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ नंबर. संख्यांचे प्रकार, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणणार टाइप्स ऑफ नंबर्स. चला पहा मग आता संख्यांचे कोणते प्रकार आहेत. आणि सर संख्यांचे प्रकार पाडण्याची गरज काय होती? नॉर्मली संख्या अशा पण आपण नव्हतो का बोलू शकत? तर बाळांनो, संख्याचे प्रकार पाडण्याची गरज आहे का आहे ते तुम्हाला समजून जाईल, आणि उलट संख्यांचे प्रकार पाडल्यामुळे संख्या अजून सोपे बनतात समजण्यासाठी. समजायलंय ना? का समजण्यासाठी सोपे बनतात ते प्रकार पाहिल्यानंतर, शिकल्यानंतरच समजेल. तर आता संख्यांचे कोणते प्रकार आहेत? संख्यांचे मी तुम्हाला कमीत कमी मी एका नोट्स मध्ये बघू द्या मला, मी किती प्रकार तुमच्यासाठी तयार केलेत. मी संख्यांचे तुमच्यासाठी 8 प्रकार तयार केले. किती प्रकार? 8. पण जे नवोदयवाले विद्यार्थी आहेत किंवा स्कॉलरशिप वाले विद्यार्थी आहेत त्यांनी 7 प्रकार जरी पाहिले तरी त्यांचं काम भागतंय. पण एक जे शेवटचा प्रकार आहे ते सैनिक स्कूलसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. पण माझी अशी इच्छा आहे की सगळे 8 प्रकार नवोदय असो, स्कॉलरशिप असो, सैनिक स्कूल असो, सगळ्यांनी करायचे, कारण ते सगळ्यांसाठीच महत्वाचे असतात. असं काही नाहीये एखाद्या वेळेस ते शेवटचा जे प्रकार मी सैनिक स्कूलवाल्यांसाठी म्हणतोय महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये नवोदयच्या एक्झाम मध्ये जर त्याच्यावर गणित आलं तर काय कराल? आपण चान्स घेऊ शकत नाही. आपल्याला इतकं सुद्धा कमजोर बघायचं नाही. कशाही प्रकारचं एक्झाम्पल येऊ द्या, कशाही प्रकारचं गणित येऊ द्या, आपल्याला ते सॉल्व्ह झालंच पाहिजे. त्याच्यामुळं स्किप करायचं नाही. आठही पॉईंट बघायचे, टाईप बघायचे, प्रकार बघायचे, आणि आठही प्रकारांवरती शेवटी आपण एक छानपैकी गेम खेळणार आहोत, खेळ खेळणार आहोत. ते खेळ तुम्हाला अजून संख्या भारी शिकवेल. तर पहिला प्रकार आहे पिल्लांनो आपला पूर्ण संख्या. सगळ्यांनी प्रकार टाकायचा आहे पूर्ण संख्या. इंग्लिश मध्ये पण सांगणार आहे, काळजी करायची काहीच गरज नाही. पहिला प्रकार आहे आपला पूर्ण संख्या, आणि पूर्ण संख्याला इंग्लिश मध्ये म्हणतात होल नंबर्स. होल नंबर. आता इंग्लिश वाल्या विद्यार्थ्यांना इझिली होल नंबर्स म्हणलं की समजून जाईल पूर्ण संख्या असतात. सर काय असतात पूर्ण संख्या, कशा असतात? आम्हाला एकदा सांगा बरं. नक्की सांगणार आहे. आता बघा, पूर्ण संख्या यांची सुरुवात आणि शेवट कुठं होते इतकं जरी समजलं तरी आपल्याला पूर्ण संख्या 50% समजल्या. मग सर सांगा सुरुवात कुठं होते? पूर्ण संख्यांची सुरुवात होते 0 पासून. कधीही लक्षात ठेवा, मी तर लिहितो सुरुवात म्हणजे स्टार्टिंग कुठून होते? 0 पासून.
आणि त्यांचा शेवट कुठं होतो? त्यांचा शेवट होतो इन्फिनिटी, म्हणजे अनंताला. इथं लिहितो वाटलं सर, कुठं होतो? अनंत. अनंत म्हणजे काय सर? सर एक माझा मित्र आहे, त्याचं नाव अनंत आहे. हा, पण अनंतचा अर्थ असते सांगता येत नाही, कुठपर्यंत पण आपण त्याला मोजू शकत नाही. अशा आहेत पूर्ण संख्या. तुम्ही त्याची सुरुवात तर सांगू शकतात की शून्यापासून होईल, पण शेवट तुम्हाला कुठे? अनंतावर आहे. आणि हे अनंताचं चिन्ह आहे. 8 असते ना, 8ला म्हणायचं झोपी जा. मग 8 झोपी गेल्यावर काय होईल? असं पालतं पडेल, सॉरी असं आडवं पडेल, आणि मग ते इन्फिनिटीचं चिन्ह बनेल. नंतर पूर्ण संख्या समजल्या, छानपैकी समजल्या. दुसरा प्रकार आहे नैसर्गिक संख्या. सर झाल्या पूर्ण संख्या? हो बाळा, एकदम सोपं आहे. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. आता सर नॅचरल नंबर्स कसे असतात, काय असतात सांगा? सेम पर्याय, सेम पर्याय. शेवट आणि सुरुवात बघायची. मग सर आधी सुरुवात बघू. सुरुवात होते पिल्लांनो नॅचरल नंबरची 1 पासून, आणि शेवट होतो पिल्लांनो यांचा सुद्धा इन्फिनिटीवर, म्हणजे अनंत. यांचा सुद्धा शेवट होतो अनंतावर. मग सर आता ह्या दोन संख्यांमध्ये फरक काय? ह्या दोन संख्यांमध्ये फरक एवढाच आहे की ह्याची सुरुवात होईल 0 पासून आणि ह्याची सुरुवात होईल 1 पासून. बाकी काहीही फरक नाही. मग कोणतीही संख्या नैसर्गिक संख्या आहे? हो. 5 ही नैसर्गिक संख्या आहे. 5 ही पूर्ण संख्या बी आहे. 0 ही नैसर्गिक संख्या आहे? नाही, 0 ही पूर्ण संख्या आहे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आणून घ्यायच्या आहेत. नंतर तिसरा टाईप. अजून एक ह्याच्यावर असे प्रश्न विचारतील, ह्या दोन संख्यावर असा प्रश्न विचारतील की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर सर्वात लहान तर 0 ना यार, सुरुवात 0 पासून होईल तर सर्वात लहान 0च असणार. आणि असा प्रश्न विचारतील की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर 1. परत प्रश्न विचारतील 1 ही पूर्ण संख्या आहे का? तर नाही, कारण पूर्ण संख्या कुठून चालू होईल? 0 पासून. 1 ही पूर्ण संख्या आहे का? तर नाही. असं कोणाकोणाला वाटलं होतं मी बोलल्यानंतर? 1 ही पूर्ण संख्या आहे. जर सुरुवात 0 पासून होईल तर 0च्या नंतर 1 येणार आहे, नंतर 2 येणार आहे, म्हणजे 1 ही पूर्ण संख्या पण आहे, पण 0 ही नैसर्गिक संख्या नाही. हे असं छोटं मोठं कन्फ्युजन तुम्हाला दूर करून घ्यायचंय एका मिनिटामध्ये. नंतर तिसरा टाईप तुम्हाला बघायचा आहे समसंख्या. कोणत्या संख्या? समसंख्या. तर टाका टाईप समसंख्या. हे अगोदर लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. हे अगोदर पॉज करून लिहून घ्या सगळेजण. समसंख्या. समसंख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात इव्हन नंबर. इव्हन नंबर्स. आता सर काय आहे समसंख्या? एकदम छान प्रकारे सांगतो, काळजी करायची गरज नाही. आता ह्यांची सुरुवात आणि शेवट असं नाही देणार, समसंख्या थोड्या वेगळ्या प्रकारे देणार आहे. अगोदर तुम्ही पॉज करून इतक्या गोष्टी लिहून घेतल्या का? घेतल्या असतील तर त्याला समसंख्या देतो. समसंख्यासाठी मी तुम्हाला लिहून देणार आहे, ज्या संख्यांच्या एकक स्थानी, व्यवस्थित ऐकून घ्यायच्या, लिहायची गडबड करू नका. जेव्हा मी लिहून द्यायलो तेव्हा व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. इकडे लक्ष पाहिजे मला. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या समसंख्या आहेत. आता बऱ्याच जणांना इतक्याच ह्याच्यावरून समजलं असेल की समसंख्या काय आहेत, पण ज्यांना समजलं नाही त्यांना मी अजून एक्सप्लेन करणार आहे, अजून समजून सांगणार आहे. इंग्लिश वाले तर तुम्ही नीटच लक्ष द्या. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय? युनिट प्लेस. काल सांगितलंय, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये. मी तर रोज लेक्चर शूट करतो म्हणून मी काल म्हणतो, काल म्हणलं तुम्ही समजून घ्या मागच्या लेक्चरमध्ये. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला, आणि युनिट प्लेस कोणती प्लेस होती? जी की सगळ्यात इकडची होती. सर कुठली? उजव्या साईडची. बरोबर आहे. तर त्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला जर तुम्हाला 0 दिसलं, 2 दिसलं, 4 दिसलं, 6 दिसलं, 8 दिसलं, इंग्लिश स्कूलवाले 0 दिसलं, 2 दिसलं, 4 दिसलं, 6 दिसलं, 8 दिसलं, तर समजायचं ती संख्या आहे समसंख्या. एक्झाम्पल देतो, उदाहरण देतो. सर समसंख्याचे उदाहरण द्या. घ्या समसंख्याचे उदाहरण. पहिलं समसंख्याचं उदाहरण आहे 5, 4, 3, 2. बघ, एकक स्थानी म्हणजे हेच होतं ना युनिट प्लेस. काय युनिट प्लेसला? 2. मग युनिट प्लेसला जर 2 आहे तर ती संख्या आहे समसंख्या. एकदम दंडनादंडन. सर दंडनादंड काय? तर DONE, डन म्हणजे समजलं ना, कळालं ना, तर तसं दंडनादंडन. जर कळालं असेल तर मग खाली कमेंट मध्ये असं थंब टाका, म्हणजे मला बी जरा बरं वाटतंय की लेकरांना कळायलंय. बघा, 540 म्हणजे 540 एकक स्थानी काय? 0. म्हणजे कोणती संख्या आहे? समसंख्या, म्हणजे इव्हन नंबर. अजून असे खूप सारे इन्फोनाइट एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात. असे
बघा ह्याच्या युनिट प्लेसला 2 आहे, ह्याच्या युनिट प्लेसला 0 आहे, इथं 2 आहे, इथं 8 आहे, म्हणजे सगळे नंबर्स आहेत इव्हन नंबर. छान प्रकारे कळलं असन अशी अपेक्षा करतो आणि पुढचा पॉइंट बघायला सुरू करतो. पण ह्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगायची राहिली. परत तुम्हाला विचारतील सर्वात लहान समसंख्या कोणती? सर्वात लहान समसंख्या कोणती? इथं लिहितो. सर्वात लहान समसंख्या कोणती? सर्वात लहान समसंख्या कोणती? हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. सर्वात लहान समसंख्या कोणती? मी डॅश 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 करायलो इथं. तुम्ही मला हे कमेंट करून सांगायचं. सांगाल सर्वात लहान समसंख्या कोणती? बिलकुल सांगाल. ज्यांना समजलंय ते पिल्ले तर सांगतील, ज्यांना नाही समजलं त्यांनी थोडं लेक्चर पाठीमाग घ्या, परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. पुढचा टाईप आहे आपला विषम संख्या. पुढचा टाईप आहे विषम संख्या. 4 नंबर विषम संख्या. विषम संख्या आणि विषम संख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑड नंबर्स. ऑड नंबर्स. ऑड नंबर्स. चला आता विषम संख्या काय आहे सर? विषम संख्या समसंख्याच्या मध्ये मध्ये जे राहिलंय, इथं 1 राहिलंय, इथं 3 राहिलंय, इथं 5 राहिलंय, इथं 7 राहिलंय, इथं 9 आहे. बरोबर आहे? मग सर ह्याची डेफिनेशन त्याची डेफिनेशन सेम आहे. काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्याला विषम संख्या म्हणतात. चला मी डेफिनेशन लिहितो. म्हणजे डेफिनेशन म्हणजे काय? व्याख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्यांना विषम संख्या म्हणतात. तुम्हाला हे डेफिनेशन लिहून घेण्यापेक्षा, वहीवर लिहून घेण्यापेक्षा डोक्यामध्ये लिहून घ्यायच्या. कारण वहीवर लिहून घेतलेल्या गोष्टी ज्या असतात ना, त्या वही फाटली, वही हरवली की त्या पण हरवून जातात. पण एकदा तुम्ही गोष्ट डोक्यामध्ये लिहून घेतली, तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. डोक्यामध्ये लिहून घ्यायचं म्हणजे काही जण आता पेनाने डोक्यावर लिहायला सुरुवात करते. शामड्यांनो, डोक्यात लिहून घ्यायचं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, तुम्हाला समजून घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला रात्री 12 वाजता झोपेतून जर उठवलं, उठ समसंख्या काय, लगेच मला पाहिजे. ज्या संख्येच्या स्थानी 0, 2, 4, 6 हे अंक असतील ते समसंख्या असतात. उठ विषम संख्या काय? ज्या संख्येच्या स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्याला विषम संख्या म्हणतात. हे बाबा तुम्हाला रात्री 1, 2, 12 वाजता जरी झोपेतून उठून विचारलं तरी पण तुला सांगता आलं पाहिजे. आणि नक्कीच सांगता येणार जर तू 100% फोकस देऊन लेक्चर करायला असशील. म्हणजे कळालं. मग आता सर ह्याचे पण एक्झाम्पल द्या, जसे समसंख्येचे दिले. घ्या एक्झाम्पल 157. बघा एकक स्थानी 7 आलंय म्हणजे काय? विषम संख्या. युनिट प्लेस एकक स्थान. आठवा ना, एकक दशक शतक म्हणजे इकडे शेवटला एकक होतं. युनिट 10, 100 म्हणजे इकडे शेवटला युनिट होतं ते. नंतर अजून एक्झाम्पल द्या सर. घ्या अजून एक्झाम्पल. अजून द्या सर. घ्या अजून. समजलं? काही प्रॉब्लेम? एकदम छान पैकी. सगळ्या आतापर्यंतचे जे 4 टाईप आहेत, पूर्ण, नैसर्गिक, सम आणि विषम, मला वाटतंय छान प्रकारे क्लिअर झालेले आहेत. पुढचा टाईप आपण घेऊ बाळांनो. पुढचा टाईप आहे बघा आपला मूळ संख्या. पुढचा टाईप आहे 5 नंबरचा मूळ संख्या. मूळ संख्या. आणि मूळ संख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात प्राईम नंबर. प्राईम नंबर. चला नोट डाऊन करा. इकडचं पॉज करून लिहून घेतलं असेल तर चांगलंच होईल. पॉज करून एकदा फास्ट मध्ये लिहून घ्या, जेणेकरून जर इथं मूळ संख्या नाही बसल्या तर मला इकडचं पुन्हा रफ करावं लागेल. त्यामुळे पॉज करून लिहून घ्या फास्ट मध्ये. घेतलं पॉज करून लिहून, चालायचं पुढं. ओके. मूळ संख्या. आता मूळ संख्या काय आहेत सर? इतकं क्लिअर झालंय, त्याला मूळ संख्या पण क्लिअर होईल. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या. आता ह्याच्यासाठी 2 गोष्टी लिहून देतो, महत्वाच्या गोष्टी. ज्या संख्येला 1 व स्वतः त्याच संख्येने भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. सर भाग काय?
सांगतो भाग काय. बघा, कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही असेल, पूर्ण भाग जात नाही. ओके, पूर्ण भाग म्हणजे काय, ज्यांची बाकी झिरो उरत असते. सर एक्झाम्पल द्या, घ्या एक्झाम्पल. आता मी इथे एक एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण मी घेतलं 15. आता 15 ला कशाने भाग जातो रे सर? 15 ला 5 ने भाग जातो, 15 ला 3 ने भाग जातो, बरोबर आहे. काय 5 त्रिक 15, 3 5 15, बाकी काय उरली का? नाही, झिरो उरली. म्हणजे 15 ही मूळ संख्या नाही, 15 ही प्राईम नंबर नाही. प्राईम नंबर असे नंबर आहेत ज्या संख्येला एक म्हणजे एक हा अंक व स्वतः फक्त त्याच संख्येने भाग जातो. एक एक्झाम्पल देऊ, 11 ला मला भाग देऊन दाखवा. आता फक्त कशाने सोडता? 11 ला 1 ने भाग जाणार आणि 11 ला स्वतः 11 नेच भाग जाणार. नंतर कोणत्याही संख्येला 11 ने डिवाइड होणार नाही, कोणत्याही संख्येने 11 डिवाइड होणार नाही, म्हणजे भाग जाणार नाही. म्हणजे 11 झाली आपली मूळ संख्या. मग जर 1 ने डिवाइड केलं तर उत्तर 11 येईल आणि 11 ने डिवाइड केलं तर उत्तर 1 येईल. पण इतर कोणत्या संख्येने 11 ला डिवाइड होणार नाही, म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. ते आहेत मूळ संख्या. अशा 1 ते 100 मधल्या मूळ संख्या आहेत ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, मी तर तसं तुम्हाला 1 ते 200 पर्यंत मूळ संख्यांचा इथं एक टेबल आला असेल. पहा, इथे एक टेबल आला असेल 1 ते 100 मधल्या मूळ संख्यांचा आणि इथे एक टेबल आला असेल 101 ते 200 मधल्या मूळ संख्यांचा. अशा दोन्ही टेबल मी तुम्हाला इथं टाकून दिलेत. आता बोर्डवर जागा नाहीये आणि जर मी टेबल काढत बसलो तर खूप जास्त वेळ लागेल, म्हणून मी इथं टेबल नाही काढायलो. एडिट करता वेळी इथं टेबल जोडून टाकेल, ते पॉज करायचं आणि छान प्रकारे टेबल लिहून घ्यायचा आणि फक्त लिहून नाही घ्यायचा. जिथं अभ्यासाला बसतात तिथं छान प्रकारे आपली जी चित्रकलाची वही असते त्याच्यावर ते टेबल ड्रॉ करायचं आणि कुठेतरी काढायचं आणि त्याला रोज येता जाता वाचायचं. म्हणजे सगळ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ करायच्यात. मूळ संख्यावर कधी कशा प्रकारचा एक्झाम्पल येईल, गणित येईल, सांगता येत नाही. पाठांतर नसेल तर अजून कन्फ्युजन वाढेल, अजून डोक्याला ताण वाढेल. त्यामुळे छान प्रकारे पाठांतर करायचंय मूळ संख्यांचं. 1 ते 100 मधल्या तर नक्कीच करा आणि ज्याला पॉसिबल आहे 101 ते 200 मधल्या त्यांनी केल्या तर अजून खूप चांगली गोष्ट. नंतर मूळ संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. आता कोणत्या आहेत ते त्याच्या टेबल मध्ये तुम्हाला समजून जाईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एकही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बरं चला, संयुक्त अजून मी तुम्हाला शिकवलं नाही म्हणून कन्फ्युज व्हाल. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक ही मूळ संख्या नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. एक ही मूळ संख्या नाही. यार पेनची इंक संपली. दिसतंय का मला? एकदा बघू द्या सगळ्यांना. हा दिसतंय. थोडं सॉरी, पेनची इंक संपली, मी इंक टाकतो. पहा, एक ही मूळ संख्या नाही. मग सर आता कोणत्या मूळ संख्या? मी एकदा तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देतो. टेबल मध्ये तर आलंच आहे, पण तरी पण मला वाटायला मी एक्झाम्पल द्यावे म्हणून देतो. जसं की बघा, 1 ते 10 मधल्या जर मूळ संख्या तुम्ही काढायला गेलात तर 1 ते 10 मध्ये 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. म्हणजे ह्याला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, बरोबर आहे. जर तुम्ही 11 ते 20 मधल्या मूळ संख्या काढायला गेलात तर 11 ते 20 मध्ये 11 एक मूळ संख्या आहे, 13 एक मूळ संख्या आहे, 17 एक मूळ संख्या आहे, बरोबर आहे. आणि 19 एक मूळ संख्या आहे. अशा 4 संख्या आहेत मूळ. हे लक्षात ठेवायचं पिल्लांनो, टेबल मध्ये सगळं आलेलं असेल. आणि टेबल मध्ये मी अजून एक गोष्ट देतो, मला वाटायला द्यावी, की 1 ते 10 मध्ये मूळ संख्या इतके आहेत तर ह्यांची सगळ्यांची बेरीज किती? 1 ते 20 मधल्या मूळ संख्या आहेत तर ह्यांची सगळ्यांची बेरीज किती? कारण ह्याच्यावर प्रश्न येतात. कसे प्रश्न येतात? तुम्हाला प्रश्नामध्ये विचारतील की 11 ते 20 मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती, किंवा 1 ते 20 मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती. मग तू 1 ते 10 मधल्या मूळ संख्येची बेरीज पाठ कर, 11 ते 20 मधल्या मूळ संख्येची बेरीज पाठ कर आणि त्यांना बेरीज करते दोघांची, म्हणजे तुला 1 ते 20 मधल्या मूळ संख्येची बेरीज समजून जाईल. अशा प्रकारे मी तुला सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत 1 ते 10 मधल्या, 11 ते 20 मधल्या, 21 ते 30 मधल्या, 21 ते 40 मधल्या, सगळ्यांची बेरीज देणार आहे. आणि इंग्लिश स्कूलवाले तुम्हाला पण काही वेगळं सांगायची गरज नाही. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर असे नंबर आहेत ज्याला की फक्त 1 आणि इटसेल्फ स्वतः तिनेच भाग जातो. बाकी इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. बाकी इतर कोणत्याही नंबरने तो डिवाइड होत नाही. अशा प्रकारे आपण छानपैकी असे 5 प्रकार पाहिलेले आहेत. समजले? छान. फक्त आता लास्टचे 2-3 प्रकार राहिले. लेक्चर पण 19 मिनिटात झाले. आजचं लेक्चर 30 मिनिटांमध्ये क्लिअर होईल, पण थोडा गेम जर खेळला तर वाढेल. पण गेम खेळायचा आहे, गेम खेळल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. गेम असा आहे की मी सारे नंबर्स देणार आहे
आणि ते तुम्हाला ह्या वेगवेगळ्या टाईप मध्ये टाकायचे की कोणता नंबर कोणत्या टाईप मध्ये पडतो, म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिस होईल. चला ह्याला रफ करतो पिल्लांनो. ज्यांनी लिहिलं नाही ते पॉज करून लवकर लिहा. एक, मी थोडं साईडला हो, ठीक आहे. 1 2 3. आता पेनची इंक संपल्यामुळे हे बरोबर रफ पण होणार नाही. सर मग तुम्हाला लेक्चर घ्यायच्या अगोदर कळत नाही का पेन मध्ये इंक टाकावं काय करावं? सॉरी रे बाबा, सॉरी, नाही राहिलं लक्षात. मी पण माणूस आहे, माझ्या पण गोष्टी लक्षातून जातात. ओके पिल्लांनो, आता पुढं काय सर? आता पुढचा टाईप आहे आपला संयुक्त संख्या. संयुक्त संख्या छानपैकी मोडलंय. चला आता आपण फक्त निळ्या आणि लाल पेनचाच यूज करू, काळा पेनची थोडी इंक संपली आहे. पुढचा टाईप आपला कितवा टाईप आहे? तो 6वा आहे का? नोट्स मध्ये पाहू द्या एकदा. हा, 6वा टाईप आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्याला सर इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर, संयुक्त संख्या. सर आता कॉम्पोजिट नंबर कसे असतात? खूप सोपं आहे, डोकं लावायची गरजच नाही. कॉम्पोजिट नंबर म्हणजे असे नंबर समजलं? मूळ संख्या सोडता बाकी सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत? संयुक्त संख्या. मूळ संख्या सोडून द्यायच्या, उरलेल्या सगळ्या संयुक्त. जसं की बघा 15 एक संयुक्त संख्या आहे, 10 एक संयुक्त संख्या आहे, 8 एक संयुक्त संख्या आहे, 152 एक संयुक्त संख्या आहे, 150 एक संयुक्त संख्या आहे, 1448 एक संयुक्त संख्या आहे. ह्या सगळ्या संख्या संयुक्त आहेत, म्हणजे ह्यांना वेगवेगळ्या नंबर्सने भाग जातात. जसं की बघा तुम्ही 10 ला भाग द्यायला गेलात तर 10 ला 2 ने भाग जातो, 10 ला 5 ने भाग जातो, 10 ला 10 ने तर भाग जातोच जातो. बरोबर आहे का नाही? म्हणजे मूळ संख्या सोडता बाकी सर्व संख्या संयुक्त आहेत, एवढं लक्षात राहू द्या. म्हणजे संयुक्त संख्याला कोणत्याही संख्येने किंवा वेगवेगळ्या संख्यांनी भाग जातो. आणि दुसरी गोष्ट, एक, मी आता इथं लिहून दिलं होतं, एक ही संख्या मूळ नाही. तर बाळांनो, एक ही संख्या मूळही नाही आणि एक ही संख्या संयुक्तही नाही, लक्षात ठेवायचंय. एक ही संख्या मूळही नाही, मूळही नाही आणि संयुक्त देखील नाही. संयुक्त देखील नाही, हे तुम्हाला विसरायचं नाही. एक ही संख्या मूळही नाही, संयुक्त नाही आणि हे पण तुम्हाला विसरायचं नाही. चालेल? काही प्रॉब्लेम? एकदम ओके सर, काहीच प्रॉब्लेम नाही. पुढचा टाईप बघायचा आपला. पुढचा टाईप आहे बाळांनो जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर. सर ट्विन कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. ट्विन म्हणजे तुम्ही दोन भाऊ बघितले असतील जे की सेम टू सेम एक दोघांसारखे दिसतात आणि तुम्ही त्यांना जुळे म्हणतात किंवा जुळवे म्हणतात, बरोबर आहे का नाही? तसंच त्याला इंग्लिश मध्ये ट्विन म्हणतात, म्हणजे जोडमूळ संख्या. मग आता जोडमूळ संख्या कशा असतात? जोडमूळ संख्या त्यांना समजतील ज्यांना की मूळ संख्या समजल्या. मूळ संख्या सगळ्यांना समजल्या छानपैकी, मग जोडमूळ संख्या इझिली समजतील. पहा, जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन मूळ संख्यांमध्ये किंवा असलेल्या ज्या मूळ संख्यांमध्ये, दोन लिहिण्यापेक्षा ज्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक आहे त्या जोडमूळ संख्या आहेत. त्या जोडमूळ संख्या आहेत. सर दोनचा फरक आहे म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, फरक म्हणजे सबट्रॅक्शन. फरक म्हणजे सबट्रॅक्शन. फरक म्हणजे वजाबाकी. मग अशा दोन संख्या
ज्यांची वजाबाकी 2 येते म्हणजे त्यांच्यात 2चा फरक आहे. सर कोणत्यात अशा मूळ संख्या? एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सगळ्यात अगोदर घ्या 3,5. बघा 3,5 ह्यांचं जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं 5 - 3 तर उत्तर येतं 2. म्हणजे कितीचा फरक आहे? 2चा. आणि ह्यांच्यामध्ये एक संख्या बसलेली ती म्हणजे 4. कोणती बसलेली? 4. हे एक्झाम्पल एक झालं. अजून खूप सारे एक्झाम्पल आहेत, जसं 5 आणि 7 ही पण एक जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबरचं एक्झाम्पल बनतंय. नंतर असे अजून खूप आहेत. 11 आणि 13 हे पण एक एक्झाम्पल आहे. असं 11 ते 1 ते 100 मध्ये किती एक्झाम्पल आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय, कारण मी तुम्हाला ऑलरेडी मूळ संख्या सांगितल्यात. तुम्हाला थोडं एक्स्ट्राचं काम देतो. तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला अजून छानपैकी क्लिअर होईल. एवढं लिहून घ्या. सगळ्यांनी एवढं लिहून घेतलं. कोणाला ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? बिलकुल नाहीये प्रॉब्लेम. तर बाकीच्या राहिलेल्या तुम्हाला फाइंड करायच्या आहेत, बिलकुल तुम्ही करणार. आता लास्टचा पॉइंट आहे आजचा आपला त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्यावर एक्झाम्पल येतात म्हणजे येतात. नवोदयमध्ये येतात आणि सगळीकडेच येतात त्रिकोणी संख्या. आणि त्रिकोणी संख्याला म्हणतात ट्रँग्युलर नंबर. ट्रँग्युलर नंबर्स. आता सर त्रिकोणी संख्या काय आहेत आम्हाला थोडं सांगा. सांगतो. त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्या आहेत दोन नैसर्गिक संख्यांच्या दोन नैसर्गिक संख्या एका पाठोपाठ येणाऱ्या त्यांच्या तुम्हाला काय करायचंय? गुणाकार करायचा. त्यांच्या एका पाठोपाठ येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचंय. कसं सर? त्याच्यासाठी मी तुम्हाला एक जादू देणार आहे. काय जादू सर आम्हाला सांगा त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी जादू आहे बघा, अशा प्रकारे जादू आहे. अगोदर लिहू का? चला अगोदर लिहितो. 2 एका पाठोपाठ येणाऱ्या एका पाठोपाठ कळतंय ना? म्हणजे 1 झाल्यावर 2, 2 झाल्यावर 3. मी एक्झाम्पल देणार आहे, काळजी करू नका. 2 एका पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट. त्यामुळे मी लिहून देत नव्हतो. लिहून दिलं की तुम्हाला अजून कन्फ्युज झाला असतात, पण काळजी करू नका, मी सांगतो. त्याची निमपट त्रिकोणी संख्या असतात. इंग्लिशवाले तर पळूनच जातील, सर हे काय काय शब्द यूज करायला. पण इंग्लिशवाल्यांना काळजी करू नका, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आता सर एक्झाम्पल घ्या एक्झाम्पल. तुम्हाला कोणत्याही दोन एका पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्या घ्यायच्या. नैसर्गिक संख्या माहिती आहे ना, सुरुवात कुठून होती नैसर्गिक संख्यांची? 1 पासून, आणि शेवट कुठं होतो? इन्फिनिटीला म्हणजे अनंताला. मग कोणत्याही दोन घ्या पण एका पाठोपाठ आला पाहिजे. जसं की 22, 23 घ्या, 25, 26 घ्या, 103, 104 घ्या, 5, 6 घ्या, कोणत्याही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एका पाठोपाठ एक आल्या पाहिजे. मग सर आता एका पाठोपाठ एक आल्याचं काय करायचंय? बघा ना, हे दोन एका पाठोपाठ येणाऱ्या संख्यांचा गुणाकार, त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग मी आता 5, 6 घेतो. 5 गुणवले 6, बघा गुणाकार केला. आणि त्याची निमपट काढायची. निमपट मध्ये कधी बी लक्षात ठेवा, जसं की मी इथं लिहून दिलंय, फरक म्हणजे सबट्रॅक्शन वजाबाकी. थांबा, मी त्याला रेड पेनने असं गोल करतो, आणि वर स्टार करतो, आणि इथं लिहितो जादू. की काय आहे? जादू. कधीही लक्षात ठेवायचं, फरक म्हणलं की सबट्रॅक्शन काढायची. आणि निमपटची जादू अशी आहे की निमपटची जादू आली की त्याला करायचं भागविले 2. काय करायचं? भागविले 2. ही पण जादू लक्षात ठेवा. मग आता सर ह्यांचा गुणाकार केला, ह्याला भागविले किती करायचं आपल्याला? 2. मग आता ह्यांचा गुणाकार काय येतंय? 6 पंचे 30, 6 5 30, आणि भागिले 2 जशाल तसं. आणि 2 ने जर 30 ला भागवलं तर उत्तर येतंय 15. म्हणजे 15 एक त्रिकोणी संख्या आहे. कळालं? अजून एक्झाम्पल घ्या. अजून तुम्हाला एका पाठोपाठ येणाऱ्या कोणत्या घ्यायच्या? सर थोडी मोठी घ्या. किती घेऊ बाळांनो? 30 31 घेऊ, 32 33 घेऊ. चला आपण घेऊ 32 33. म्हणजे 32 गुणवले 33 भागवले 2. कारण निमपट काढायची ना, म्हणजे भागवले 2 तर आपल्याला करायचे. आता 32 गुणले 33 आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. चला आपण करू, सोप्या पद्धतीने करू. आपण जसं करतो 3 2 6, 3 2 6 0, 3 3 9, 3 3 9. मग 6 9 6 15, हात चालय किती आली? 10 56. बरोबर आहे, 10 56 डिवायडेड बाय 2 भागिले 2 करा. 2 पंचे 10, 2 पंचे 10, 2 दोन्ही 4, आणि 2 आठी 16. म्हणजे 528 देखील एक त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या काढणं काहीच अवघड नाही. 2 एका पाठोपाठ नैसर्गिक संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा, आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. अशा प्रकारे त्रिकोणी संख्या होऊन जातात. काही प्रॉब्लेम?
अशा प्रकारे आपल्या सगळ्या संख्यांचे टाईप झालेले आहेत. उम्मीद आहे म्हणजे मला खात्री आहे की सगळ्यांना हे टाईप समजले असतील, मज्जा देखील आली असेल आणि छान प्रकारे तुम्हाला आता संख्या ओळखायचं सुद्धा कळणार आहे. राईट 30 मिनिटाचं लेक्चर झालेलं मी बोललो होतो 30 मिनिटात सगळ्या संख्या संपून टाकेल. आता एक मला 5 मिनिटं द्या, थोडा मी तुम्हाला बरं चला होमवर्क घ्या. इथं गेम नको खेळायचा होमवर्क. मी तुम्हाला अशा खूप साऱ्या 10 संख्या देतो आणि त्या तुम्हाला कोणत्या टाईप मध्ये बसतात ते मला सांगायचे. कमेंट करून सांगाल ही संख्या ह्या टाईप मध्ये बसते. तर इतकी मोठी कमेंट करणं शक्य नाही, काही प्रॉब्लेम नाही. होमवर्क करा जसं की मी दर लेक्चर मध्ये देतो तसं ह्या लेक्चर मध्ये पण दिलोय. होमवर्क कम्प्लीट करा बाळांनो. होमवर्कला हाईघाई करू नका, होमवर्कला मिस करू नका, स्किप करू नका. चला रफ करतो ह्या सगळ्याला आणि तुम्हाला होमवर्क देतो. छान प्रकारे आज आपलं टाइप्स ऑफ नंबरचं दुसरं लेक्चर झालेलं आहे. आता मी खूप साऱ्या संख्या दिल्या ते तुम्हाला अलग अलग टाईप मध्ये टाकायचे. कोणत्या टाईप मध्ये? पहिला टाईप होता पूर्ण संख्याचा, नंतर होता नैसर्गिक संख्या, एकदा टाईप लिहून देतो इथं. त्याच्यानंतर आपण बघितला समसंख्या, त्याच्यानंतर आपण बघितल्या विषम संख्या, त्याच्यानंतर आपण बघितल्या मूळ संख्या, त्याच्यानंतर आपण बघितल्या संयुक्त संख्या, त्याच्यानंतर आपण बघितल्या जोडमूळ संख्या, त्याच्यानंतर आपण बघितल्या त्रिकोणी संख्या. अशा आपण किती टाईप बघितले? 1 2 3 4 5 6 7 8 जे की महत्वाचे आहेत प्रत्येक परीक्षासाठी. आणि आता मी इथं संख्या लिहून देतो तुम्हाला, त्यात कोणत्या टाईप मध्ये त्या संख्या त्यात तुम्हाला लिहायचंय. जसं की बघा मी लिहितो आता 15, नंतर 186 असे वेगवेगळ्या संख्या लिहितो. ते कोणत्या टाईप मध्ये येतात ते तुम्हाला लिहायचंय. ओके चालेल. अशा खूप सारे नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला ह्या वेगवेगळ्या टाइप्स मध्ये टाकायचे आहेत आणि आपला होमवर्क कम्प्लीट करायचा आहे. तर आजचं लेक्चर इथंच थांबू बाळांनो. काळजी घ्या, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. मला उम्मीद आहे तुमच्याकडून, मला खात्री आहे की तुम्ही छान प्रकारे आपले नवोदय सिरीज करीत असाल आणि तुम्ही दिलेलं होमवर्क पण कम्प्लीट करीत असाल. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू आणि नवोदयसाठी कोणतं पुस्तक घ्यायचं, स्कॉलरशिप साठी कोणतं पुस्तक घ्यायचं आणि सैनिक स्कूल साठी कोणतं पुस्तक घ्यायचं हे सांगण्याची आता वेळ आलेली आहे. पण पुढच्या लेक्चर मध्ये सांगतो. आजचं लेक्चर खूप जास्त मोठं झालंय, मी इथं पुस्तकं पण आणून नाही ठेवले जवळ. तर उद्या मी ते पुस्तक आणतो किंवा इथं जर पॉसिबल झालं तर एडिट करता येईल तर मी ते पुस्तक लावून टाकेल. ते त्या प्रकारचं पुस्तक तुम्हाला घ्यायचंय आणि छान प्रकारे अभ्यास करायचा आहे. आजच्यासाठी एवढंच बाळांनो, इथंच थांबू. काळजी घ्या. थँक्यू.